नाही, जे आहे ते ओरिजिनल आहे का रिझल्ट? रिझल्ट 100% रिझल्ट आहे. पेडगावला पळून आलाय आणि प्लस आपण कुठलं टॉनिंग पाजत नाही, कुठलं कॅल्शियम नाही, त्याला काय सुद्धा नाही. हे लाईव्ह तुमच्या तर मित्रांनो, आपण आलोय नाट्यपोत्यात. आणि नाट्यपोत्यात का आलोय मित्रांनो, की बलवान नंदीचं खाद्य म्हणजे ज्यांनी चारलं त्यांचा अनुभव विचारण्यासाठी आलोय मित्रांनो. तर नमस्कार. त्याला लंपी झालं काय? किती दिवस झालं? वर्ष झालं. तसंच आहे का? ती पळते का? बरं झालं, काल वड आहे कोण नाही. हां, कोणाला दिसते? बर. आपल्या कधीपासून चालू केली खाद्य? ही एक 20 दिवस झाला आपण चालू केलंय. 20 दिवसात काय फरक काय वाटला तुम्हाला? 20 दिवसात मैदानातून आधी पळून आल्यानंतर जी 2-3 दिवस त्याला रिकवर व्हायला जी वेळ लागायचा, ते आता जरी मैदानात आला तरी संध्याकाळी इथं उड्या मारतो, असा बसून राहत नाही किंवा असा कुचमत नाही. त्यावेळेस 20 दिवसात मी म्हणतो बाबा अर्ध्या पोत्याचा रिझल्ट घ्या. किती 20 दिवसात किती अर्धा पोत चाललं का किती? नाही, मग आम्हाला किती 10 किलो जर आणलं मी तर मला 8 दिवस जाते. 10 किलो आणलं तर 8 दिवस जातं. बरोबर जाते. तर मग आता अर्धा पोत झालं. हो, अर्धा पोत झाले. त्या अर्ध्या पोत्यात मला एवढा रिझल्ट भेटलाय. आणि आधी दुसरं चारत होतो मी, नाव नको घ्यायला पण. पण ते आता मी बंद करून टाकलंय ते, आणि फक्त ही बलवान नंदीत चारतोय. आणि ही मी आपलं त्या व्हिडिओ बघितला होता युट्यूबला, आणि त्यामुळे चालू केलंय. आपण काय कोणाला म्हणजे ही केलं नव्हतं, कोणी सांगितलं नव्हतं किंवा काय नव्हतं, हे काय असं तिकडे बघा चालू असतंय. आता काल पेडगावला पळून आलाय मित्रांनो. पेडगावला पळून आलाय आणि प्लस आपण कुठलं टॉनिंग पाजत नाही, कुठलं कॅल्शियम नाही, त्याला काय सुद्धा नाही. हे लाईव्ह तुमच्या समोर बघा. मित्रांनो, ही बघा, ही नशीब बघा. नेमकं व्हिडिओ मध्ये कॅप्चर करायला सुद्धा नशीब लागते एक प्रकारे. पळून आलाय काल पेडगावला काय झालं? पेडगावला पळून आलाय. काल पेडगावला थोडस पण अडचण आली. पण वासरात फरक महत्वाची गोष्ट मी सांगायचं असतो ओरडून मित्रांनो. आता लांब कशाला, तुमचा भाऊच मला इथं घेऊन आला बरं का. म्हणजे ज्या दुकानात मी आलतो त्या दुकानात सांगितले तुमचा म्हणजे तुमचा चुलत भाऊ तुमचा मला इथं घेऊन आला. पण तो चारतोय वेगळं, म्हणजे खोटं बोलायची गरज नाही. आता त्यांना वेगळं चारत असून मग आता त्यांची वाईट मी घेऊ शकत होतो ना, त्यांनी मला इथं. बरोबर आहे. पण मला माझं काय म्हणणं आहे की नीतीने वागाय, मामाने काय सांगितलं, नीतीने वागाय सांगितली बाळूमामाने. इकडे बघा मित्रांनो, तर नीतीने वागायचं, खरं बोलायचं. खोटं कधी म्हणजे खोटं लय दिवस टिकत नाही, खरं लय दिवस टिकतं. आणि हे आपण रिझल्ट आता त्यांची त्या साईडला बघा, ज्यांचा चुलत भाऊ आहे पलीकडं, तीच मला इथं घेऊन आलं. म्हणजे वासरात पहिल्या सुरुवातीला कसं आणलं तुम्ही? पोतच आणलं का किलो 2 नाही, मी किलोनच आणलं होतं. आणि कसं होतं बाकीचं जी, आता मी नाव घेत नाही, बाकीचं जे खाद्य होतं तीच आधी चारत होतो. पण त्याच्यात जास्त प्रमाणात मकाचा भरडा यायला लागला. बाकीचं जे खाद्य होतं त्याचं मिश्रण कमी यायला लागलं आणि मकाचा भरडा जास्त वापरायला लागला ती, आणि ते दिसून यायला लागलं. मग त्यामुळं गॅस पकड किंवा खोंडसारखा फुगून राहणं ह्या गोष्टी दिसायला लागल्या मला. आणि मग त्यात मी आणि बदलत राहिलो. त्यात ही मला तुम्ही व्हिडिओ बघितला? व्हिडिओ बघितला आणि मग मी घेऊन आलो. आधी चारून बघितलं तर मला लगेच फरक जाणवला. किती किती किलो? मी 5 किलो आणलं होतं. 5 किलो पहिल्यांदा आणलं. मग 2 किलोत काय रिझल्ट भेटणार? 5 किलो तर तुम्हाला म्हणजे मी सांगतो की एक 5 किलो म्हणजे आठवडाभर चारून बघा किंवा एक 2-4 दिवस चारून बघा. 4 दिवसात पण मी रिझल्ट सांगतो. ओपन चॅलेंज आपलं 4 दिवस चारायचं. 4 दिवसात नाही रिझल्ट आला तर धनाभाऊला परत फोन करा. अहो, हे काही काल पेडगावला पळून आलाय ना, आता ह्याला एखादा आता हाय असा सोडला नाही, मस्ती किती करतोय बघा नुसती. एवढं त्याचं ते, मग एवढीच ते आम्ही नाही राहतो. काल पेडगावला 15-16 महिन्याचा बच्चा आहे. बर, आता लांब काय यांचा चुलत भाऊच आहे. मला तुम्ही इथं घेऊन आला बरोबर का? मी आणलंय ह्याला. आता मी काय म्हटलं की बाबा तुम्ही म्हणला खोंड बघायला चला, येतो म्हणलं मी खोंड बघायला. आणि त्यानंतर मी काय म्हटलं की बाबा आपलं जे खाद्य कोण चारतं त्यांचा रिझल्ट घ्यायला आलोय मी. मग तुमची माझी ओळख चांगली आहे, पहिल्यापासून तुम्ही मला ओळखता. तुम्हाला मी म्हणू शकलो असतो का नाही की बाबा तुमचं सांग, तुमचे बी बाहेर द्या म्हणला असता तरी चालला असता. पण मी ते म्हणले की स्वतः खोटं नाटं बोललेलं आपल्याला जमत नाही, जे आहे ते ओरिजिनल. आहे का रिझल्ट? रिझल्ट 100% रिझल्ट आहे. बरं, हे तुमच्या चुलत भावाचं वासरू आहे. पहिलं कसं होतं ना, आता लय फरक आहे, लय फरक आहे, लय फरक आहे. करंट राहतोय वासराला, करंट राहतोय वासराला. काय म्हणलं 1-2 किलो चारून बघा किंवा आधी पहिला 5 किलो चालून बघा, मग बघू काय. हो, मला तुम्ही म्हणला की 1 किलो 2 किलो चारून बघा, रिझल्ट पटला तर घ्या, नाही तर नका घेऊ.
खाल्लं तर आणखी पहिलं खाल्लं पाहिजे आधी 1-2 किलो नेल्यानंतर कळते माणसाला की त्यांनी सगळ्यात महत्वाची आणि गोष्ट महत्वाचं म्हणजे 1-2 किलो मध्ये तुम्हाला रिझल्ट कोणालाच भेटणार ना. घ्यायचं असेल 5-1 किलो 10 किलो घेऊन खाऊन त्यानं खाल्लं तर रिझल्ट आहे. काय लगेच पळीभर चमच्याभर तूप खाल्लंय रूप आलंय असं होणार नाही. आणि रिझल्ट बघा वासरानं मला इथंच दाखवला रिझल्ट या इथंच आता. आणि काल वासरू पेडगावला पळून आलंय. 100 किलोमीटरचा प्रवास जाऊन येऊन आम्हाला 100 झालाय तरी 5-6 वाजता वासरू खाली उतरलंय इथं. तुम्ही आता माझ्या सीमेत पण पाहिला माझ्या वासराच्या सीमेत त्या पांढऱ्या वासराच्या हो. आणि तुमची माझी ओळख पण आहे. हो. परंतु मला खोटं नाट्य जमत नाही का मित्रांनो, कारण ह्यांनी मला व्हिडिओ दाखवले ह्यांचं वासरू टॉप मध्येच पळते की मी म्हणत नाही की बाबा माझ्या खाद्यामुळे पळते, माझं खाद्य चारत नाही ती, तुम्ही चारत नाही माझं खाद्य. नाही, मग तुम्हाला मी उगाच म्हणलं पाहिजे तुमचं पळते तर नाही बरोबर आहे. आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट तुम्हाला करतो, आता हे तुमच्या चुलत भावांनी तुम्ही केली, पण तुम्ही एक 5 किलो तुम्ही पण चारा. मी म्हणलं की चारतो आता थोडस काम असल्यामुळे आणलं नाही, पण आता येताना घेऊन येईल मी 5 किलो. एकदा बघील चारून बाबा त्याचा रिझल्ट भेटतो. रिझल्ट भेटला तर आपल्याला काय कुठनं तर आपल्याला रिझल्ट पाहिजे, त्याचा रिझल्ट पाहिजे आपल्याला. हा मित्रांनो ह्यांचं पण खोंड चांगलं पळते, आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाऊयाच. परंतु शेख खोंड आधी तुम्ही बघितलं का? हो शेजारीच आहे आम्ही. आमचं ती घर माझं आणि ही घर ह्यांचं आहे. शेजारी बांधा ही बच्चा असल्यापासून आम्हाला माहिती आहे. आम्ही चालवाय शिकवला याला. बदल काय वाटतोय तुम्हाला खाद्य काय, म्हणजे आता किती दिवस झालं चालत तुम्ही? 20 दिवसात बदल काय वाटतोय? वासरू पाक्यावर भरपूर राहते आणि वासराला करंट लय पावर लय ताव राहतोय वासराला सारखा. पण तुम्ही जवळजवळ आहे, पण कोण काय घालते ती कोणाला एकमेकाला सांगितलं नाही काय? नाही सेमच खाद्य आहे सगळ्यांचं. त्याचं संपलं तर घेऊन हा. येतो, त्याचं संपलं तर मी घेऊन मी पोहतो होतो. मी काय सांगितलं मगाशी तुम्हाला, मी पुण्याला होतो कामाला. मी काय सांगितलं पेडगावला येताना मी पुण्याहून कामावून आलोय, माझं खाद्य आता संपलंय. मी तुमच्यासमोर किती किलोने घेतलंय? 5 किलोने घेतलंय. त्यामुळं हे ना आता चालू केलंय. मी पोती आणलेली माझी आता संपले ती, त्यामुळे मी ही 5 किलो घेतलंय. असा विषय झाला. मी पुण्याला होतो महिनाभर. एकच चारत होतो आम्ही दोघं पण. माझं संपलं तर मी ह्याच्यातनं आणायचो, ह्याचं संपलं तर हे माझ्यातनं घेऊन यायचं. आणि आमचं असं काय, आम्ही पोरच का म्हणजे ही वासरांचं बघतो, त्यामुळे ह्यात घरच्यांचा किंवा काय संबंध येत नाही. आमची खुराक ठेवलेली असते ती दोघाला माहित असते ती, ह्याचं कुठं ठेवलंय माझं कुठं ठेवलंय. तुम्हाला आता म्हणजे पुण्यात असल्यामुळे कळलं ना तुम्हाला हे? हा मी मग 1 महिनाभर पुण्यालाच काढलाय. मला माहितच नाही ना हे चालू केलंय किंवा नाही चालू. आणि माझं बी महिन्याभराच होतं. मी तुमच्या समोरच आता 5-5 किलोने घेतलंय. काल संपलंय म्हणजे काल संपलंय पेडगावला जाताना. मी काल आणलं नाही आणि आता जाताना घेऊन गेलोय 5-5 किलोने. म्हणजे मी अजून पोती नेली नव्हती त्याची. 5-5 किलो घेतलंय त्यासाठी. काय वासरात बदल काय अजून काय म्हणजे बदल म्हणजे आणि लवकरच बघायला भेटेल बदल बी. त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवून नंतर आहेच तुम्ही मित्रांनो दाखवलंय वासरू आता. काहीतरी थोडंसं कमी पडतं त्याच्यामुळं. पायऱ्याचा आता राहिला विषय, तुम्ही वासरू तर क्लिअर करून घेतलं एक प्रकारे, पण पायरा सुद्धा तुम्हाला टॉपचा देऊ आपण 100%. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही पण सांगतो की धनाभाऊचं बलवान नंदी खाते कमी नाही पडणार तुम्हाला. मी सांगतो मित्रांनो की आता तुम्ही बघितलंच डांब होता नशीब, दुसरं असतं तर काही नाव सांगतोय का ते लय पावर. आणि ज्यावेळेस तुमचं चालू होतं तेव्हा एवढं पारा करत होतं का? अजिबात नाही. मैदानात नजर आला नाही हो तर ह्यो 2 दिवस वैरण 2 दिवस वैरण खात नाही ती वासर. नाही काय नाही, निवांत खालीच बसायचं मान घालूनच. मग त्याला गोंधळाचा दोह्याचा. आता जर वासरू सोडलं तर 4 पाया उड्या मारणार. आता सोडलं तर कासर. असा विषय. बरं लाईव्ह म्हणजे नको सोडायला, परंतु मला वाटतं एकट्याला वासरू आतनं बाहेर करून लागणार आडवच होत. दांडा घ्यावा लागेल. एवढी मस्ती एवढं पळून आल्यानंतर असं बसून कुणी बी करतं म्हणजे करते ती सगळ्यांची, पण पळून आल्यानंतर एवढं बिगर टॉनिंगचं किंवा बिगर ह्याचं नाही करू शकणार एवढं कुणाचं. मित्रांनो एक मामांचा बाळूमामाचा आशीर्वाद आहे म्हणायला लागेल. आणि खरंच नाही पण रिझल्ट आहे खरं. उग काहीतरी म्हणण्यात आणि सांगण्यात त्यापेक्षा वापरून बघा, त्यावरच कळल तुम्हाला. की पहिली गोष्ट सांगतो, खोटं नाट्य वागणारा कसं असतं माहिती का, 1 दिवस खोटं बोलेल, 2 दिवस खोटं बोलेल, 3 दिवस खोटं बोलेल, 4थ्या दिवशी उघडलं झाल्याशिवाय चालणार राहणार नाही. आता लांब काय याला यांना म्हणायला आलं असतं मला की तुमच्यावर वासरात द्या की मला जमत नाही तसलं. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या म्हणजे गोष्टीचं ही करतो, खरं करतो, त्यावेळेस ती खरं टिकतं. खरंच टिकतं, खोटं टिकत नाही. तुम्ही 4 दिवस खोटं बोलचाल पण 5व्या दिवशी तुमचं खोटं बोललेलं एखाद्याच्या तोंडातनं तुमचं बाहेर निघणार की बाबा हे खोटं बोललं. तुम्हीच म्हणला सायला आम्हाला जाहिराती करायला लावले. तुम्ही आता जसं म्हणला तसं आम्ही एखाद्या वेळेस आज नाही म्हणलो, महिन्याने म्हणलो, 6 महिन्याने, 1 वर्षाने म्हणलो होतो की नाही आम्हाला खोटी जाहिरात करायला लावली. पण तुम्ही तसं नाही म्हणला, आपल्याला ती जमतच नाही. नाव काय तुमचं?
ज्ञानेश्वर त्यावेळेस ज्ञानेश्वरकडचे नाहीत हा तुम्ही म्हणला नाही हो घरी मी म्हणलं ती ओंकारकरच्या घरी नाही भावाचा आहे तो पण तो बाहेर गेलाय मला माहित होतं बाहेर गेलाय म्हणून मी म्हणलं की ते चुलत भाऊ असला तर ठीक नाही तर रानात गेला असेल मग त्यानं फोन लावला ते मित्रच आहे तो बी दुकानदार आमचा मित्रच आहे वर्गमित्र आहे आमचा मग फोन लावल्यावर ते हे म्हणला हित आहे मग मी म्हणलं चला तुम्हाला घेऊन जातो मी दुकानात एक दुसरा फंटर बसलेला म्हणजे दुसरा त्या बाहेरच्या साईडला तो म्हणला त्यो नाही तर मग तुम्ही द्या बाईट पण मी तुमची खोटी नाटी घेऊ शकतो नाही 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 तसं नाही बरोबर आहे तुम्ही योग्य म्हणला आणि ते तुम्हाला जमणार पण नाही आणि खोटं बोलून कोणाचं टिकत नाही या क्षेत्रात खरं बोलचाल सत्याने वागचाल तरच तुमचं क्षेत्र आहे नाही हे क्षेत्र नाही तुम्हाला लांब कशाला मित्रांनो ह्या माणसानं माझ्या देखता घेऊन बाहेर आलता हो. खाद्य. आणि मग मी म्हणलो की बाबा तुम्ही आमचं पण ट्राय करून बघा पण असं नाही म्हणलो की बाबा की तुम्ही माझी जाहिरात द्या अजिबात नाही जमत अनेक बैलगाडी क्षेत्रात माणसं आहे ती किंवा अनेक खोटं बोलती ती की बाबा खाद्य आता लांब कशाला काय काय ठिकाणी खाद्य माझं चालते ती जाहिरात परंतु दुसऱ्याची. मुलाखतीसाठी तिथं माणूस गेल्यानंतर त्यांना मुलाखत घेतल्यानंतर ते म्हणतो माझी चालते ती असं नाही करायचं बाबा असं करून नाही टिकणार या क्षेत्रात ज्या वेळेस तुम्ही खरं वागचाल तेव्हा खरं होईल माझं नाही ऐकू द्या नाही तर नाही ऐकू द्या मी म्हणतो. सत्य आहे, सत्य माझी आज एवढी ना उद्या उघड केस येतच आणि खऱ्याचेच दुनिया आहे तुम्ही 4 दिवस खोटं बोलचाल पण 5व्या दिवशी खोटं तुमचं टिकत नाही सत्यानंच दुनिया चालती आता माझं तर म्हणणं आहे माझे एवढी जेवढी युक्ती तेवढी ठीक आहे कारण माझ्याकडे पण एवढी ताकद नाही की बाबा लय पुती बनवायची लय माझी 200-400 जी 200-300 जाती ती बुती महिन्याला तेवढी चिकार झाली आणि म्हणजे माझी पण परिस्थिती नाही की बाबा ती 300 परत जास्त बनवायची आणि बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट चालू केल्यानंतर कितव्या दिवसापासून रिझल्ट चालू झाला आयला एवढं काय आम्ही लक्ष दिलं नाही बरं का की जसं चालू केलं आणि त्याच्यापासून किती ट्रीटमेंट किती का दिवसापासून रिझल्ट भेटायला चालू झालाय असं काय लक्ष दिलं नाही पण असं म्हणजे कळत गेलं आम्हाला 5 किलो तुम्हाला कळलं 5 किलो फरक पडला आम्हाला फरक पडला की 5 किलो त्यामुळं चालल्यानंतर काय फरक वाटायला लागला वासरात याचं जे बसून राहत होता किंवा जे गप पडायचा ते सारखा पाऱ्यावर राहायला लागला पाऱ्यावर म्हणजे सारखा नाचत राहायला पाहिजे पचन व्यवस्थित हा, पचन व्यवस्थित होतंय आणि रेषेचा आहे म्हणल्यानंतर ह्यानं अवताच्या बैलागत बसून जमत नाही हो तसं पाहिजे ना करंट आणि ते करंट दिसायला लागल्यानंतर मग मी तेच चालू केलं ना असा विषय झाला म्हणजे आता उड्या मारते काल पेडगावला पळून काल पेडगावला पळून आलाय 100 काल पेडगावला पळून आलाय आम्हाला यायला इथं 7 वाजले ते संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मग वैरण पाणी खोराक खाऊन सकाळी 2 बघा आज त्याची 12 बघा किती आहे त्याचा आज आता आज जरी त्याला उद्या जरी न्यायचं म्हणलं माहिती तरी आहे ना, तरी चालतंय. ते तेवढाच पाळणार आणि ती लय तसाच मोठा पाळणार. नाही बच्चा आहे लय बच्चा आहे 15-16 महिन्याचा बच्चा आहे तुम्ही म्हणसाल ते दाखव दात किती कवळ बघा हो का? ही वगैरे दिसतोय तसा मोठा हो का? हे बघा, ही दात बघा. दाद बघा करकरी जायचं लय बच्चा आहे हे अजून पण पळून आल्यानंतर जी कुचमायचं किंवा बसून राहायचं शांत पडायचं ते आता पडत नाही की एवढा पळून आल्यानंतर एवढं राहत नाही ना पाऱ्यावर वासरू आणि जे आता खांबाला उड्या मारते खांबासंग ती पहिल्यापासून करत होतं खाद्य लावली नाही नाही हे आताच लागलंय करायला असलं खाद्य चालू केल्यापासूनच ही म्हणजे असं बसून देत नाही व शांत मुंग्यासारख्या चालू की काय बी काम सांगा थोडक्यात बसून जमत नाही चल सांग हा. काय करायचं ही काय ही माती त्याच्या खाली सगळी ढकलून लावली माग अख्खा सपार हलवते हा? हो सपार हा चला मित्रांनो तुमचं नाव काय आहे आणि तुमचा नंबर सांगा का सांगा माहिती नंबर की तुमच्या माझ्या खाद्यासाठी नाही सांगत मी तुमच्या पायऱ्यासाठी जेणेकरून तुमचा एखादा पायरा मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो या ज्या वासराच्या करंट मी वासरू बघितल्यानंतर सांगतो की काय करू शकतो वासर की मुलाखत घेतली म्हणजे मला इथं ह्या भागात फक्त बघा जी खरं आहे ती मला उघड आणणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट ह्या वासरासारखा पारा किंवा ही जे ज्या गतीनं पळते कालच्या पेडगावच्या मैदानात अजून ह्याची टॉपची जर बैल लागली तर हे वासरू राहणार म्हणजे राहणार नंबर सांगा तुमचा माझा नंबर 9529052997 ज्ञानेश्वर करचे नाव पिंपरी नातेपुते शेजारी पिंपरी गाव आहे आणि दोन्ही खांदा आतनं बाहेरनं वासरू पळतं दोन्ही बी खांदे पळतं तेवढं स्पीड आतनं बी बाहेरनं बी आणि तुम्हाला पण माझं ओपन चॅलेंज आहे तुमचं वासरू आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूच परंतु आता जे आहे ना आता बघूच वासरू आपण पण ज्यावेळेस आता तुम्ही 5-10 किलो चालता पुढच्या वेळेस मी येईल 100% त्यावेळेस तुम्ही जर फरक 100 तुम्ही स्वतः सांगसाल मला फरक कारण त्या साईडला बघा तिथं त्याचं घर आहे इथं ह्यांचं घर आणि हे पण वासरू गर्णिकेचा राजा डबल रोड आहे गर्णिके राजाचा तर हे काय वाटतंय तुम्हाला म्हणजे वासरू जाती तर राहते का म्हणजे काय अडचण वासराला काय होतं माहितीये का पहिलं वासराचं 2 अड्डा फेल गेलं पहिल्या अड्ड्यात ज्या अड्ड्यात वासरू गेलं
त्या अड्ड्यात गटाला 2 नंबरला उतरलं आणि ज्या गाडीकडून 2 नंबरला उतरला त्या गाडीनं मैदानाचा 2 नंबर केला. दुसऱ्या मैदानात डावीनं वासरू घातलं, बैलानं तास पलट. तिसऱ्या मैदानात वासरू लिंगिवऱ्याला गेलं, लिंगिवऱ्यात 44 मध्ये पळून गट काढला आणि 7व्या सेमीत पळून क्वार्टरला राहिलं. लय बच्चा होता, बारीक बच्चा. पुन्हा तिथनं 4-5 मैदानं पळून गट काढला, पुन्हा 2-3 मैदानं झालं वासराला बैल नाही. कमीत कमी आम्ही सगळे बाहेर केली आहे. तुमचा नंबर सांगा मला की 9518 माझा नंबर घ्या. माझं नाव सागर करचे. 9518 35 08 38.